हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज सकाळ सकाळी गेलो होतो वॉकसाठी आणि तिथे सकाळ सकाळी इतकं सुंदर नजारा दिसला. तर वरती बघू शकताय 2 मोर दिसत आहेत तुम्हाला. तर इतकं भारी वाटत होतं ना. तर खूप छान सकाळ झाली अशी. आणि तिथून आम्ही नंतर आलो घरी. तर नमस्कार. तर आत्ता तर घरची आत्ता आम्ही म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं आणि आज रविवार असल्यामुळे त्या संकष्टी असल्यामुळे जेवणात आज काही जास्त नव्हतं. आणि आत्ता तर आम्ही बाहेर चाललो आहे. तर बाहेर कुठं चाललो आहे तर तुम्हाला आता पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. तर आज आम्ही माझ्या सगळ्यात फेवरेट ठिकाणी चाललो आहे. तर ते कुठं चला बघूया आपण. आणि कुठं चाललो आहे ते बघण्यासाठी ब्लॉगला कंटिन्यू करा. ओके. आणि तिथून आम्ही चाललो होतो नर्सरीमध्ये. तर नर्सरीमध्ये जाताना मला रोडमध्ये हे एक जास्वंद दिसलं जे चंदन कलरचं होतं. आणि मेन म्हणजे त्याला एका फुलात 3 फुलं आलेली होती. तर भारी वाटत होतं ना. तिथून आलो आम्ही नर्सरीमध्ये. तर आम्हाला जे काही सामान घ्यायचं होतं म्हणजेच आम्हाला 2-3 कुंड्या आणि झाडं घ्यायची होती व्हेजिटेबलची, म्हणजेच मिरच्या, वांगी वगैरे, टमॅटो. तर तेच आम्ही घेतले. आणि जरा खतसुद्धा घ्यायचं होतं, शेणखत, जे आम्ही व्हेजिटेबल गार्डन करणार आहोत म्हणजेच ग्रो बॅगमध्ये. तर त्याच्यासाठीच शेणखतसुद्धा घेणार होतो, ते सुद्धा आम्ही तिथं घेतलं. आणि फुलं बघताय तुम्ही, इतकी सुंदर फुलं होती ना. ह्या फुलातलंच आमच्याकडे एक डार्क रेड कलरचं आहे. आणि तिथून आलो आम्ही. ग्रो बॅग वगैरे भरले. ग्रो बॅग भरायला खूप म्हणजे खूप वेळ लागला. आमचा अख्खा दिवस ग्रो बॅग भरण्यामध्ये गेला. ते व्यवस्थित लावलं आणि त्यात झाडं वगैरे, मेथी, कोथिंबीर, मिरच्या, वांगी सगळं लावलेलं होतं. तर इतकं सुंदर म्हणजे बरं वाटत होतं. निदान आपल्या घरचे आणि म्हणजे चांगलं नैसर्गिक पद्धतीने उगवलेलं आपल्याला खायला तरी मिळतंय. तर खूप भारी वाटत होतं. एक वेगळंच खुशी होती की बाबा हा लावलं. खूप दिवस झाली इच्छा होती लावायची, पण फायनली आज ते लावलं. तर इकडं असं धन, मेथी असं लावलेलं आहे. याच्यात मिरच्या. बघूया आता काय काय कसं कसं येतंय. जसं येईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करीनच. तर चला, रात्री संध्याकाळ झाली. परत देवापुढे दिवा वगैरे लावला. संकष्टी होती आज. सूर्योदय 8:30 वाजता होता रात्री. पण स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला. आणि आज स्वयंपाकामध्ये होतं मोदक, स्पेशल गणपती बाप्पांचे आवडीचे मोदक, मटकीची भाजी आणि चपात्या. तर चला, माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.